नमस्कार मंडळी. तर घरी काही गमत नाही. आज सायंकाळ दुपार झाली आहे, पण काही कामधंदा नाही, काही नाही. विचार करत होतो का करू. मग धीरजचा कॉल आला. धीरज म्हणजे आपण जाऊ आता फिरायला. मग विचार करत आहो कुठेतरी राऊंड मारायला आलं पाहिजे. 3 दिवसापासून आपली बाईक जी उभी होती, तर 3 दिवसानंतर आपण आपली बाईक काढलाय, जॅकेट पकडलाय, पाहू शकता. हे आपली मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहोत. आम्ही रावणवाडी किंवा आंबोरा. तर काही प्लॅन नाही आहे कुठे जायचं आहे म्हणून. अवघ्या थोड्याच वेळ कहीं से निकलना जरूरी है, इसलिए पहले हम घर से निकल रहे हैं. अवघ्या थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला कहाँ जाएंगे पता नहीं, लेकिन हो सकता है 2 बिटिया आता जिथे आमच्या मन शांत होईल तिथे थांबून, नाहीतर आम्ही थांबणार नाही आहोत. मैं गिरना चाहता हूँ, पढ़ना चाहता हूँ, उठना चाहता हूँ, बस रुकना नहीं चाहता. आम्ही चाललो चंद्रपूरले भेट घेवाले. काही बी सांगते हा. काजू खा. समजते का तुले? काजू म्हणते दिले. काजू पाहू शकता. देखिए गाइस, समजते का तुले? काजू म्हणते त्याले. कुणाल मांढरेची आता नवीन लग्न झालंय ना, मेहंदी उतरली नाही तरी बी आमच्यासोबत यायला तयार आहे. कुणाल मांढरे म्हणतात मला. क्रेजी व्लॉग्स नाही, कुणाल मांढरे. एकदम रेडी टू फ्लाय वाला काम आहे. हे आपले जिक्सर, तसेच हे आहे आपले हॉर्नेट. नंबर प्लेट यायचे. तर आता निघणार आहोत, पण थोड्या वेळात थोडं जॅकेट वगैरे घालून घेतो. सांगतो नंतर रस्त्यामध्ये भेटूया तर कुठे जातो. ठीक आहे, तोपर्यंत लगे राहून ना बाई. आलो मंदिराजवळ. हा आपला मीटअप पॉईंट आहे. धीरजचा ट्रॅक्टर आहे हा. तर धीरजच्या ट्रॅक्टर सध्या तर चालू शक्य नाही, तर सध्या बाईकनेच जाऊन आपण. कुणाल मांढरे बसला आहे, आपली जिक्सर गाडी आहे. आणि मी आहो आज बहुत तुलतुल येऊन राहिली आहे. किडे रहिवानी किडे तरबरत आहेत. त्या कारणामुळे आता आपण निघणार आहोत. आता मन हलका करायला थोड्याच वेळात आम्ही अपडेट देऊ. हायवेवर रायडिंग करताना पाहू असे एक्सपिरियन्स तर खूप झाले आहे पहिले, पण असे कधी व्हिडिओ व्लॉग बनवलं नाही, दाखवलं नाही. पण आता ट्राय करून पाहू म्हटलं व्लॉग नवीन. तर समजा की हा आमच्या रायडिंगचा पहिला व्लॉग आहे, तो आम्ही सोबत निघत आहोत. विचार अशा करा की हा रायडिंगचा आखरी ब्लॉग नको बनून जा. धीरज म्हणत होता की चाय प्यायला आपण जाऊ लाखनी येथून जवळपास 30-35 किलोमीटर जवळपास असं. 30-35 किलोमीटर लाखनी आहे. पण हायवे सणा नाही, सण पण तिथे गेल्यावर पण मजा आली पाहिजे. तर विचार करतो की या साईडला जाऊ. तर रावणवाडीच्या पण ठीक आहे, तर लवकर गेला असता तर अजून वेगळाच सीन पाहायला भेटला असता. सायंकाळची आहे ना, थंडी बहुत जबरदस्त आहे इकडची. धीरज आला आहे, आता निघू आपण. चला ठीक आहे, भेटतोय थोड्या वेळात. आपण निघलो रोडवर आणि आता आपले चालू होणार आहे इथून बायपास. गोंदिया 92 किलोमीटर, रायपूर 230 पाहू शकता. आता आपण हायवेवर लगेच लागणार आहोत. आपल्या मीटर थोडासा प्रॉब्लेम आहे, झटक्यावरून चालू पण होते. आपण पेट्रोल तर इतका आहे का आपण बायपास पार करून टाकून त्याच्यानंतर मग पाहूया. तर आपण आपला आता वाढवणार आहोत. आपण आता कोरंबीच्या जवळ आलो. ते कोरंबीची पहाडी आहे, हा हायवे आहे. तर आपण एकदम मस्त दाखवतो. तर हे आहे सोबत नवीन स्टार्टअप आहे. हेल्मेट घालून नाही आहोत. त्यामुळे आम्हाला मजा येत आहे, पण सजा बी होत आहे. आपण
कंटिन्यू करेंगे अब चलो यहाँ से आगे. कंटिन्यू करूया आपण. इथून आम्ही आता continue आपण जाणार आहोत कोरंबीच्या चाललो पार 50 बायपास. तर मग अजून पाहूया समोर का भेटते. ठीक आहे, धन्यवाद. छान छान दृश्य आपण आता एका बोरगाव या खेड्यागावातून आतमध्ये आलो ना, आता बाहेर चाललो इथून रावणवाडी रोडवर. काय सांगतो, खेडागाव आहे तर थोडा आरामात शांततेने ना गाडी काढायची. आल्या कोंबड्या पांबड्या केव्हा बिजामध्ये येतील ना, केव्हा त्याच्यात चिकन तंदुरी बनल काही सांगता नाही येत. जर्नी आली होती मित्रांनो जबरदस्त. खेडागाव आहे तर खेड्यागावातले रस्ते बी तुम्ही समजू शकता, एवढे खास नाही आहे पण आहे नॉर्मल बांधल्या गावासाठी. ट्रॅक्टर चालू आहे, रोडाची हालत पा कसे दबून गेले आहे दोन्ही साईडनं. आम्ही विचातून गाडी चालवतो. धान कापणी झाली आहे भाऊ, भंडारा जिल्हा या धान कापणी पूर्णपणे झाली आहे. कोणाची भाजी आहे पाया लागतील सांगू वाटतं तुम्हाला. रोजीचं माहीत नाही आता सध्या आहे की तिथं, पण पा किती खतरनाक रोड आहे. जर आपण या रोडवर आदळलो उचलासाठी बी कोणी नाही, एवढा खतरनाक रोड आहे. असा होणार नाही, बी पॉझिटिव्ह पडणार नाही आपण. चला भेटूया रावणवाडीमध्ये आता डायरेक्ट. अरे बंद नाही झाला का, एक मिनिट. आपण एंट्री केलो रावणवाडीमध्ये. तळ आहे रावणवाडीचा, तळा पाहू शकता. 10 रुपये म्हणजे 10 रुपये आपली, 10 रुपये आपली ना 10 रुपये गाडीची. अशा प्रकारे 20-20 रुपये एका जणाचे घेतात. पैदल आल्या तर 10 रुपये लागतील, गाडीनं आल्या तर गाडीचे बी 10 रुपये लागतील, तुमचे बी 10 रुपये लागतील. पण वातावरण सही आहे, सीन सही आहे. थंडी हवा चालू आहे, एक नंबर. तर रावणवाडीमध्ये या तळावात तुम्ही पाहू शकता 2 गटामध्ये महायुद्ध होणार आहे. पाहू शकता डॉगेश भाई गरम झालेले आहेत, त्यामुळे ते पाणी थंडा करत आहेत. सॉरी, आपल्या स्वतःला थंडा करत आहेत. पाहू शकता वेळाची वेळात तुम्हाला लढाई बघायला मिळेल. डॉगेश भाई आहे आपले. हा एक आहे गट, कालू भैया, कालीन भैया, गुड्डू भैया, आणि हे आपले डेफिनेट कल्लंकालिया. मॅटर असा झाला आहे का डॉगेश भाऊनं कालेले कालू म्हणलं, तर कालू म्हणल्यामध्ये त्याला आत्मविश्वासाला ठेस लागली. त्यामुळे त्यांचे हे दोघं मित्र हे बदला घेण्याकरिता इकडे आले होते. परंतु डॉगेश भाई हे उर्फ डेफिनेट हे इथं पाण्यामध्ये आपला माहोल थंडा करत होते. त्यामुळे यांनी समजदारी घेतली आणि हे मागं आले. आता हे म्हणत आहेत की तू एकदा फक्त बाहेर तरी निघ. तर मित्रांनो, बाहेर आल्यावर आपण पाहूया त्यांचा कसा काय हाल होते. तोपर्यंत आपण पाहू शकता सीन. आणि हे आपले 2 डुक्करं, हा एक डुक्कर आणि हा एक डुक्कर. हे बघा 2 डुक्कर, हा एक आलेल्या पर्यटकांकडे. तर कसा वाटत आहे भाऊ निसर्गरम्य वातावरण इथं. आता मगाशी थोड्या वेळा पहिले 10 मिनिटा पहिले आपला घोषणा मन उदास होता. आता कसा वाटून राहिला? आता मन खूप छान वाटतं. इथं हा निसर्ग बघून इथले वातावरण. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तर सीन असा आहे. आता आला आपण पाहू शकता सोचमध्येच पडला हा, कारण की समोर काहीतरी दिसत आहे. तिकडे पाहू शकता खूपच सुंदर असा वातावरण आहे. आम्ही वातावरण हे आहे रावणवाडी. रावण आहे नाही, फक्त वाडीच वाडी आहे. थोड्या वेळात समोर जाऊ आपण तिकडे. ते रेलगाडी चालून राहिली आहे. रेलगाडीवालेले आपण हॉर्न वाजवायला लावणार आहोत थोड्याच वेळात. थोड्या वेळातच. रोहित भाऊ लोखंडे आणि धीरज भाऊ फुलबांगे. वातावरण आता आपण बसलो खाली तळ्याच्या पारीवर. आणि कच्चा चिवडा हा आनंद त्याचा प्रबंध केलाय. भंडारा जिल्ह्यातच भेटू शकते, बाकी कुठे नाही भेटू शकत. आणि आमचे हे धन्यवाद दिला असता, पण हे खाणेवाले नाही आहेत, हे पिणेवाले आहेत, म्हणून यांना देऊ नाही शकत आपण. तर आपण सध्या आपण एकटे चिवडा खाऊन. आता पब्लिक धीरे धीरे कमी होत आहे.
संध्याकाळची काही वेळ जेवण आहे. करत आहेत, काही करत आहेत तिकडे. संध्याकाळची वेळ झाली आहे. हे थंडी खूप पडतो. तर रावणवाडी आपला जिल्हा भंडारा जवळच आहे, जास्त दूर आहे नाही. केव्हा पण या कोणती पण सीजन राहू येऊ शकता. एवढा फरक पडन काय ते पाण्याची जी संख्या आहे, मित्रांनो तुम्हाला एक पाणी वस्तू दाखवतो कमी मी. दिसल जर उन्हाळ्यामध्ये आलं तर. हा तर तळ्याची पार आहे. अजून तिकडे अलग सीन आहे, मस्त सीन आहे. तिकडे गेलो तर मंदिर आहे, तिकडे जाता वेळेस आम्ही तो पण दाखवू. तर आता चिवडा खातो. बघू शकतो तिचे केस किती लंबे आहेत. इन जैसे कूपन मार कर. हमने तो जैसो के वजह से इस देश में. समजने वाले को इशारा को. तर तुम्हाला पण संक्रांतीच्या आणि कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच आमच्या ब्लॉगला संपर्क संस्कार गाइस पहले खाने पे कंसंट्रेशन करे. जिंदगीमध्ये बहुत दुःख आहे. बाकी का होते रहेगा. त्या दुःखाकडे तुम्ही जर फोकस केल्या कुणाल मांढरे तर मोटिवेशन होता. कार्य याच्यापेक्षा मागेचे 72 तीन असून बार त्यापेक्षा दिसायला 72 चलो असून यार, त्याच्याकडे कच्च्या चिवडा पे girlfriend फोकस करते. सुंदर होती.